साजोळा येथील अरुणोदय मजूर संस्था प्रकरण तापले. कारवाईच्या मागणीसाठी नाशिकमध्ये उपोषण. सुरगाणा तालुक्यातील साजोळा येथील अरुणोदय मजूर संस्थेच्या कथित बनावटीकरण प्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. तुषार विनायक पोद्दार आणि गणेश खरोटे यांनी हे उपोषण सुरू केले असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. उपोषणकर्त्यांच्या आरोपानुसार संस्थेच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली, तसेच मृत व्यक्तींच्या कथित बनावट सह्या अंगठ्यांचा वापर करून सोसायटीच्या नोंदीमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रक्रियेत काही तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी संगनमताने काम केल्याचाही दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात तत्कालीन लेखापरीक्षक, सहाय्यक निबंधक, सुरगाणा प्राधिकृत अधिकारी, चेअरमन, व्हाईस चेअरमन जाधव यांच्यासह काही अन्य संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे सहकार विभागात चर्चेला उधाण आले असून प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. मी नामपूर येथून तुषार विनायक पोद्दार उर्फ गणेश खरोटे, मी जिल्हा उपनिरीक्षक कार्यालय नाशिक येथे उपोषणाला बसलेला आहे. उपोषणाचं कारण असं आहे की आमची अरुणोदय मजूर संस्था ही साजोळ्याला होती. तिचे बनावटीकरण करून, खोटे कागदपत्र करून त्यांनी परस्पर हातगडचे पोलीस पाटील पारस जाधव, नंतर जिल्हा परिषद सदस्य ज्योती गणेश जाधव, त्यानंतर तिथले तत्कालीन आपलं सहाय्यक निबंधक, त्यानंतर आपलं ऑडिटर यांनी संगमतांनी हे सर्व कागदपत्र चुकीचे करून, त्यानंतर खोटे आमच्या सह्या करून, मयत माणसांच्या खोट्या सह्या घेऊन ती परस्पर संस्था त्यांच्या नावावर करून घेतली. त्यानंतर त्यांनी फेडरेशनचं इलेक्शनाला सुद्धा त्यांनी मतदान केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या इथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे काही अधिकारी पण आहेत त्याच्या सामील. यांनी सर्व पैशांचा वापर करून आणि जे काही आता जी ज्योती गणेश जाधव जे आहेत हे जिल्हा परिषद माजी सदस्य आहेत, ते आपलं अजितदादा गटाचे आहेत. ते राजकीय वजन असल्यामुळे हे सर्व सरकारी यंत्रणा त्यांच्या दबावाखाली असल्यामुळे ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाहीये. परंतु जोपर्यंत त्यांचं, मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, एवढे सर्व अधिकारी आणि ते चेअरमन, व्हाईस चेअरमन, तोपर्यंत मी माझं हे उपोषण नावर मी पूर्णपणे ठाम आहे.